गेले 2 महिने अशोक खरात प्रकरण आपण सगळं माध्यमांवर बघतोय, पण माध्यमांवर बघतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त आणि खूप मोठी व्याप्ती आहे या प्रकरणाची आणि त्यातले अनेक खुलासे हे माध्यमांसमोर होत नाहीयेत, लोकांसमोर येत नाहीयेत आणि मला जी जी माहिती मिळत गेली ती मी मांडत गेले. मी SIT कडे मांडत गेले, DGकडे मांडत गेले, पण जी माहिती मला मिळाली त्यानंतर मी जेव्हा SITच्या सातपुते मॅमशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे फक्त 9 महिलांच्या प्रकरणांची चौकशी होणार आणि SP घारगे म्हणजे अहिल्यानगरमध्ये फक्त समता आणि जगदंब पतसंस्थेची चौकशी होणार. मग इतर चौकशी माझ्याकडे आलेली सगळी माहिती काय करणार? त्याच्यातल्या आलेल्या राजकारण्यांची माहिती मी जे मागच्या पत्रकार परिषदेत मांडलं होतं की हे सगळे राजकारणी, त्यांचे झालेले कॉल्स, हे असंख्य गोष्टी मी जेव्हा मांडल्या त्याची चौकशी कोण करणार? रुपाली चाकणकरची चौकशी कोण करणार? आणि हे जेव्हा मी DGंना त्याचं एक मोठं पत्र लिहिलं की हे अतिशय चुकीचं आहे, याचा राजकारणासाठी वापर होता कामा नये, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, खालच्या दर्जाचं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला खरं काय झालं हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात आर्थिक व्यवहार होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग्स केले गेले होते, त्याच्यात पोफळे, रुपाली चाकणकर आणि खरात हा रोल काय होता हे जाणून घेणं गरजेचं होतं. शिवनिका संस्थानात काय झालं हे जाणून घेणं गरजेचं होतं. मनी लॉन्ड्रिंग कुठच्या प्रकारे झालं, शिवनिकामध्ये प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर यांच्या नावावर असलेले नॉमिनी खरात, याची सगळी चौकशी एक्झॅक्टली कोण करणार? मग कारण SIT फक्त महिलांची चौकशी करणार आणि SPंकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार? हा अतिशय गंभीर मुद्दा होता. आणि याच्यात आत्ताच्या घटकेला आपण बघितलं की रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण मी DGंना हे पत्र पाठवलं होतं आणि याच्यात महत्त्वाचे मुद्दे हेच उपस्थित केले की ह्या सगळ्याची चौकशी कोण करणार? का पुन्हा एकदा राजकारणापुरताच या प्रकरणाचा वापर होणार की अमुकांचे फोटो दाखवायचे आणि त्यांच्यावर आरोप करून त्यांना गप्प करण्याचं काम फक्त राजकारणाकडनं केलं जाणार आहे का? आणि तसं होणार असेल तर हे मी होऊ देणार नाही. म्हणून माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या CA ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी SIT कडे पाठवलं, पण त्याची चौकशी होत नव्हती. म्हणून मी हे पत्र पाठवलं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय, ऐकून आनंद झाला. पण आत्ताच्या घटकेला जी माहिती मिळते की त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे. अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील. तर माझी SITला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा. चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे, तरच खरं काय ते बाहेर येईल. आणि हा जो सगळा पंचतारांकित हॉटेलांमध्ये काय झालं, अनेक गोष्टी, शिवनिका संस्थानात काय झालं, खरं जे आहे ते सगळ्यांचे जे अकाउंट उकडले गेले, समता पतसंस्थेत काय काय झालं, जगदंब पतसंस्थेत काय काय झालं, हे जे मोठे आर्थिक व्यवहार झाले, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज आहे. वकिलांची गरज SIT पुढे कुठच्याही प्रकारे गरज नाही आहे. त्यांनी फक्त कोर्टात लढावं, जिथे रुपाली चाकणकर उभे राहणार नाहीत तिथे त्यांनी लढलं तर ठीक आहे.
वकिलांकडे घेऊन जाणं, त्यांना घेऊन जाणं हे कुठेतरी चुकेल असं मला वाटतंय. आत्ताच्या घटनेला या चौकशीचं मी स्वागत करते, पण ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं या रुपाली चाकणकरांना देणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर याच्यानंतर हे सगळे जे राजकारणी आहेत, मग सुनील तटकरे असो, एकनाथ शिंदे असो, दीपक केसरकर असो, इतकंच नाही तर मी असंख्यची नावं लोकांची दिली होती. जसं दीपक लोंढे आहे, नंतर सचिन सुंबळे आहे, अविनाश पोटे आहे, यांनी आणि खरातांनी केलेले जेवढे आर्थिक व्यवहार होते ते सगळे आज बाहेर आले पाहिजेत. माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या प्रकरणाचा राजकीय वापर करण्यात येऊ नये. खरं काय ते जनतेपुढे आलं पाहिजे आणि ते येईपर्यंत माध्यमांनी आणि माझ्यासारख्या लोकांनी लढलं पाहिजे. कारण काल रात्रीसुद्धा माझ्याकडे असंख्य माहिती पुन्हा एकदा आली आहे. ती मी पुन्हा सगळी लिहून ती ईडीकडे सुद्धा देणार आहे आणि SITकडे देणार आहे. आत्ताच्या घटनेला त्यांनी चौकशा कराव्या एवढीच त्यांना विनंती आहे. तटकरे असू दे किंवा एकनाथ शिंदे असू, या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, त्यांची देखील चौकशी ठामपणे होईल असं तुम्हाला वाटतं? जर आतापर्यंत झाली नसेल तर ती व्हावी आणि झालीच पाहिजे. कायद्याच्या वर कोणीही नाही, उपमुख्यमंत्री नाही, सुनील तटकरे नाही, आशिष शेलार नाही, चंद्रकांत पाटील नाही, सगळ्या पक्षाच्या सगळ्या राजकारण्यांनी तिथे जे खरातला भेटायला गेले होते, असंख्य फोन कॉल केले होते, त्या प्रत्येक माणसानी तुम्ही तिथे का गेलात हे स्टेटमेंट देणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाची चौकशी, त्यांचं स्टेटमेंट लिखित स्वरूपात घेतलं गेलं पाहिजे अशीच माझी मागणी आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.